मंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री वगैरे जातोय. राज्यपाल महोदयांना ह्या सरकारचं म्हणजे ह्या राजीनामा त्या ठिकाणी देतोय. ते दिल्यानंतर कदाचित माझा अंदाज आहे की जेव्हा सरकार नवीन सरकार येईपर्यंत ते बघायला सांगतील. ही पद्धत आहे, नेहमीची परंपरा आहे आणि ते निमंत्रित करतील किंवा तुम्हाला महायुतीला पूर्ण बहुमत प्रचंड थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे, त्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिमंडळाचा शपथविधी घ्या अशा पद्धतीने ते सांगतील. आता बघू 11 वाजता गेल्यानंतर कळेल काय. कधीपर्यंत मग दुसऱ्या काही वेळापूर्वीची अजित पवारांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण पाहत होतात. 11 वाजता जाऊन आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती जी आहे ती अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे. औपचारिकता जी आहे ती आज पूर्ण केली जाईल. या सरकारचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे औपचारिकता फक्त बाकी आहे आणि ती औपचारिकता मंत्रिपदाचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्ण केली जाईल आणि त्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे 11 वाजता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार, यंदा चौथ्यांदा ते या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. वयाच्या 44व्या वर्षी दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला होता. त्यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला. शिक्षण झालेलं आहे पदवीधर. कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. RSS मधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1990च्या दशकामध्ये अभाविपमध्ये ते सहभागी झाले. 1992ला ते नगरसेवक झाले.